तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. सरगम चंचीला गाणं शिकवायला सुरुवात करते खरी, मात्र चंचीचे सूर ऐकून सरगमलाच धक्का बसतो. चंची मोठमोठ्या आवाजामध्ये गाणं गात असते आणि त्यामुळे सरगमच घाबरते. ती चंचलाला म्हणते की वरच्या सुरात नाही तर जरा खालच्या सुरात गा, मात्र चंचीला काही समजत नाही आणि मग तितक्यात अधिपती त्या ठिकाणी येतो. तर चंचला लगेच त्याला थांबवते आणि सरगम लगेच अधिपतीच्या पाठोपाठ जाते. ती अधिपतीसोबत बोलण्याचा प्रयत्न करत असते, मात्र अधिपतीला फॅक्टरीत जाण्याची घाई असल्यामुळे तो पटकन तेथून निघत असतो. मात्र सरगम त्याच्या हाताला धरूनच थांबवते आणि म्हणते की हे काय अधिपती, आता तुम्ही माझ्याकडून गाणं शिकणार नाही म्हटल्यावर माझ्याकडे बघणारसुद्धा नाही, माझ्यासोबत बोलणारसुद्धा नाही का? त्यावर अधिपती म्हणतो की असं काही नाही, आम्ही बोललो ना मगाशी तुमच्यासोबत, पण आता तुमचा क्लास चालला आहे तर चालू द्या, मी तुमच्याशी नंतर बोलतो, मला उशीर होतोय. मात्र सरगम त्याला जाऊ देत नाही आणि तिचं असं वागणं बघून चंची रागातच तिच्याकडे बघत असते. तितक्यात भुवनेश्वरी त्या ठिकाणी येते. ती सुद्धा अधिपतीला आग्रह करत असते की तुम्ही इतकं चांगलं गाणं गात होता, आता पुन्हा गाणं शिकायला सुरुवात करा, बसा इथे क्लासला. मात्र अधिपती नकार देत म्हणतो की नाही आईसाहेब, फॅक्टरीमध्ये खूप काम आहे, त्यामुळे आता गाणं वगैरे शक्य होणार नाही. मात्र त्यावेळी सरगम सतत त्याला आग्रह करत राहते आणि ते चंचलाला अजिबात आवडत नाही. सरगम म्हणत असते की फॅक्टरीमध्ये काम करायला इतरही माणसं आहेत ना, पण अधिपती म्हणतो की आता तुम्ही उगाच आम्हाला भरीस पाडू नका आणि मग तो तेथून निघून जातो. तर भुवनेश्वरी सरगमला इशारा करत त्याच्या पाठोपाठ जायला सांगते आणि हे चंची बघते आणि मग त्यानंतर ती भुवनेश्वरीला विचारते की ही सरगम इथे नक्की कशासाठी आली आहे? गाणं शिकवण्यासाठीच ना? कारण ती अधिपतींच्या खूप पुढे पुढे करत होती, त्यांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत होती. तर भुवनेश्वरी तिला म्हणते उगाच काहीतरी विचार करू नको, असं काही नाही आहे. मात्र चंची म्हणते की मावशी मला गाणं शिकायचंच नाही आणि या सरगमकडून तर नाहीच नाही. मात्र भुवनेश्वरी तिच्यावर ओरडते आणि तिला सांगते की तुला गाणं शिकावंच लागेल आणि ही सरगम खरं तर इथे गाणं शिकवण्यासाठी नाही तर त्या सुनबाईंना धडा शिकवण्यासाठी आली आहे. आणि ते ऐकून चंची पुन्हा खुश होते. दुसरीकडे अक्षरा आणि चारुहास सर बोलत बसलेले असतात. अक्षरा म्हणत असते की अधिपतींना का कळत नाही आहे माझं त्यांच्यावर प्रेम आहे ते, इतर सगळ्या गोष्टी तर त्यांना व्यवस्थितपणे कळतात, मग हीच गोष्ट का कळत नाही? आणि मग ते ऐकून चारुहास सर हसू लागतात. तर अक्षरा त्यांना धमकीच देते की बाबा अजिबात हसायचं नाही, त्यामुळे मग ते गप्प बसतात. आणि मग ते अक्षराला समजावतात की तुझं अधिपतीवर प्रेम आहे ना, मग ही गोष्ट तू त्याला सांग, त्याच्यासमोर तुझ्या प्रेमाची कबुली दे. मात्र अक्षरा ते ऐकून लाजून खाली मान घालते. ती म्हणते की बाबा ही गोष्ट त्यांना सांगायलाच हवी का? आणि त्यावर चारुहास सर म्हणतात हो अक्षरा, अधिपतीला हे सांगायलाच हवं, कारण अधिपतीचं मेकॅनिझम माहिती आहे ना तुला, तो सरळ विचार करतो ग. आता हेच बघ ना, जेव्हा त्याची आई वारली तेव्हा त्याच्यासमोर भुवनेश्वरी आली आणि तिने त्याला आईसारखा जीव लावला, म्हणून मग ती त्याच्यासाठी दैवतच झाली. मी तिच्यावर अन्याय करत होतो म्हणून मग तो माझ्याशी आयुष्यभर वाईटच वागला. आणि तसंच तुझ्या बाबतीतही आहे. त्याला एवढंच माहिती आहे की माझं मास्तरीणबाईंवर प्रेम आहे, पण त्यांचं माझ्यावर प्रेम नाही, आणि हे त्याने त्याच्या डोक्यात लॉक करून ठेवलं आहे. आणि आता हे लॉक तुलाच उघडावं लागेल, तुला तुझ्या प्रेमाची कबुली द्यावी लागेल. आणि चारुहास सरांचं हे बोलणं अक्षराला सुद्धा पटतं आणि मग ती तेथून निघून जाते. दुसरीकडे अधिपती फॅक्टरीमध्ये असतो आणि सकाळी अक्षरा ज्या स्वतःशीच बोलत उभी असते तेच त्याला आठवत असतं. तितक्यात ओंकार त्या ठिकाणी येतो. तो अधिपतीला विचारतो की काय झालं भावा, कशाचा विचार करतोय? आणि मग अधिपती त्याला सकाळी घडलेला सगळा प्रकार सांगतो. तो म्हणत असतो की मास्तरीणबाई स्वतःशीच बडबड करत होत्या, पण नेमकं काय बोलत होत्या ते काही मला कळलं नाही, पण त्यांचा सूर तक्रारीचाच होता आणि मला असं वाटते की त्यांना माझ्याचबद्दल काहीतरी तक्रार असावी, पण नेमकी काय तक्रार तेच कळत नाही. आणि त्यावेळी ओंकार म्हणतो की तुमच्या दोघांमध्ये कशावरून वाद झालेत का? त्यावर अधिपती म्हणतो की तसं काही नाही, पण फक्त आता माझं गाणं बंद झाल्यामुळे त्या जरा काळजीत आहेत. तर ओंकार म्हणत असतो की भावा मग तू पुन्हा गाणं शिकायला सुरुवात कर ना. आणि त्याच वेळी ती सरगम त्या ठिकाणी येत म्हणते की माझंसुद्धा अगदी हेच म्हणणं आहे. आणि तिला त्या ठिकाणी बघून अधिपतीला तर धक्काच बसतो.
तो विचारतो की मॅडम तुम्ही इकडे कुठे? तर सरगम त्याच्या जवळ जात म्हणते की मी इथे माझ्या लाडक्या विद्यार्थ्याला भेटण्यासाठी आले आहे. तितक्यात ओंकार म्हणतो की तुम्ही दोघेजण बोलत बसा, मी तुमच्या चहा नाश्त्याची व्यवस्था करतो आणि मग तो बाहेर जातो. तर सरगम अधिपतीला म्हणत असते की बघा, तुमच्या मित्राला जे कळतंय ते तुम्हाला कळत नाही. त्यालाही कळलंय की तुम्ही गाणं शिकायला हवं. आणि त्यावेळी अधिपती म्हणतो की खरं आहे, पण आता मला अजिबात जमणार नाही. मात्र सरगम म्हणत असते की अधिपती असं काही नाही आहे, तुम्हाला घरी वेळ मिळत नाही ना, मग हवं तर मी फॅक्टरीमध्ये येते आणि तुम्हाला गाणं शिकवते. मात्र अधिपती नकारच देत असतो आणि त्यामुळे सरगम सरळ त्याच्या जवळ जाऊन बसते. ती त्याच्या मांडीवर आणि खांद्यावर हात ठेवत म्हणत असते की अधिपती प्लीज हो म्हणा ना. मात्र अधिपती घाबरून बाजूला होतो. तर सरगम पुन्हा त्याच्या जवळ जाते आणि ती अधिपतीचा हात पकडते. त्यामुळे अधिपती खूप घाबरतो. तो तिच्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करत असतो, मात्र ती काही त्याला सोडत नाही. ती अधिपतीला म्हणत असते की प्लीज फक्त एकदा हो म्हणा गाणं शिकण्यासाठी, तुम्हाला का कळत नाही आहे माझं मन. आणि ते ऐकून अधिपती पटकन दरवाजाजवळ जातो आणि ओंकारला आतमध्ये बोलावतो. तो म्हणत असतो की तू यांना गाणं शिकव, कारण यांचे सूर मला बरोबर कळलेत. आणि तो तेथून निघून जातो. तर ओंकार सरगमला म्हणत असतो की मॅडम मलाही गाणं शिकवा, म्हणजे तेवढंच मला माझ्या बायकोला इम्प्रेस करता येईल. तर ती चिडून म्हणते की मी काही इथे प्रत्येकाच्या बायकोला इम्प्रेस करण्यासाठी आहे का, आणि रागातच फॅक्टरीमधून बाहेर पडते. दुसरीकडे फॅक्टरीमध्ये काम करणाऱ्या सगळ्या बायका घरी जात असतात. नीलम एक बॉक्स ठेवून घरीच जाण्यासाठी निघते. मात्र तितक्यात तो माणूस त्या ठिकाणी येतो आणि तो तिला त्रास द्यायला सुरुवात करतो. नीलम त्याच्या तावडीतून सुटण्याचा खूप प्रयत्न करते, त्याला विनवणीसुद्धा करते, पण तो काही ऐकत नाही आणि तिला ओव्हरटाईम करायला तिथेच थांबवून घेतो. तर दुसरीकडे सरगम फॅक्टरीमधून बाहेर येते. ती स्वतःशीच म्हणत असते की असे काय आहेत हे अधिपती, त्यांनी साधं माझ्याकडे बघितलंसुद्धा नाही, माझ्याशी नीट बोललेसुद्धा नाही, एवढं काय आहे त्या अक्षरामध्ये. आणि मग ती भुवनेश्वरीला कॉल करते, पण भुवनेश्वरी तिचा कॉल रिसीव करत नाही. दुसरीकडे अक्षरा स्वयंपाकाची तयारी करत असते आणि तितक्यात अधिपती त्या ठिकाणी येत तिला घाबरवतो. त्यामुळे मग अक्षरा हसू लागते आणि मग ती अधिपतीला लाजून तिच्या चेहऱ्यावर हात ठेवते. तर अधिपती अलगदपणे तिचे हात बाजूला करत म्हणतो की मास्तरीनबाई, मी आमच्या बायकोकडे बघतोय. तर अक्षरा म्हणते हो, पण मला लाज वाटतेय, त्याचं काय. आणि मग त्यानंतर ते दोघेजण गप्पा मारत तिथेच थांबतात. आणि मग अधिपती अक्षराच्या अंगावर फुगेसुद्धा उडवतो. त्यामुळे अक्षरा खूप खुश होते. ती अधिपतीचा हात हातात घेऊनच उभी राहते आणि स्वप्नांमध्ये हरवून जाते. आणि त्यानंतर जेव्हा ती भानावर येते तेव्हा त्या ठिकाणी अधिपती नाही, तर भुवनेश्वरी असते. भुवनेश्वरीने तिचा हात पकडलेला असतो आणि ती रागातच अक्षराकडे बघत असते. अक्षराला मात्र भुवनेश्वरीला समोर बघूनही भीती वाटत नाही, ती स्वतःशीच हसत असते. त्यामुळे भुवनेश्वरी विचारते की सुनबाई, हे काय चालले तुमचं, तुम्ही का हसताय स्वतःशी. तर अक्षरा तिलाच विचारते की मॅडम अधिपती कुठे आहेत. त्यावर भुवनेश्वरी म्हणते की ते मगाशी तुमच्या समोरच फॅक्टरीत गेले ना, मग आता इथे कसे येतील, तुमचं हे काय चाललंय. मात्र अक्षराला त्याने काही फरक पडत नाही, ती फक्त स्वतःशी हसत असते. त्यामुळे भुवनेश्वरीच घाबरते. ती म्हणते की सुनबाई, असं काय करताय तुम्ही, घरात वागताय ते ठीक आहे, पण बाहेर जाऊन वागू नका, नाहीतर लोक म्हणतील वेड लागलं. तर या सगळ्याने अक्षराला काही फरक पडत नाही, ती हसतच बाहेर निघून जाते. त्यामुळे भुवनेश्वरीला अशी भीती वाटत असते की हिला भूताने झपाटलं तर नाही ना. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.